जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडून आणायचे असतील तर ही 3 पुस्तकं तुम्ही एकदा तरी आयुष्यात नक्कीच वाचली पाहिजेत. ही 3 पुस्तकं कोणती, यांचे लेखक कोण आहेत, या पुस्तकात नेमकं काय दिलेलं आहे आणि ही पुस्तकं कशासाठी वाचली पाहिजेत याबद्दल जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अशा नवनवीन विषयांवरती माहिती जाणून घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असे छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत. सगळ्यात पहिले या 3 पुस्तकात नेमकं काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगते. एक पुस्तक असणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, ज्याचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने आपण वापर करून घेऊ शकतो याबद्दल. दुसरं असणार आहे स्पिरिच्युअल नॉलेज आहे, पण त्याच्यात आपल्या मनातील ऊर्जा आपण कशी वाढवू शकतो याबद्दल आहे. आणि तिसरं पुस्तक आहे जर तुम्हाला एखादी सवय तुमच्या आयुष्यात अंमलात आणायची असेल तर ती सवय स्वतःला कशी लावून घ्यायची याबद्दल तिसरं असणार आहे. यातले जे तिसरं पुस्तक आहे ते माझ्या स्पेशली आवडीचं पुस्तक आहे. याच्या आधीची 2 पुस्तकं मी स्वतः वाचलेली आहेत आणि तिसऱ्या पुस्तकावर माझं काम चालू आहे आणि हा सगळा अनुभव मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे. यातलं सगळ्यात पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे द सिक्रेट. बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचलं असेलच आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल त्यांनी ऍटलिस्ट द सिक्रेट हे बुक याचं नाव तरी तुम्ही ऐकलंच असेल. कित्येकदा काय होतं की आपल्याला काही गोष्टी माहित असतात. मला सुद्धा द सिक्रेट या पुस्तकाबद्दल बऱ्याच वर्षांपासून माहित होतं. मी स्वतः हे पुस्तक कधी वाचायचं, कधी वाचू किंवा एखाद्या स्टोअर मध्ये जाऊन मी विचारायची तेव्हा ते पुस्तक अवेलेबलच नाही मिळायचं. त्यावेळेला असं मनात यायचं की जाऊ दे, नंतर कधीतरी वाचूया असं म्हणून आपण ते पुस्तक वाचण्याचं टाळत असतो. पण द सिक्रेट हे आयुष्यात किमान एकदा तरी एका व्यक्तीने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. रॉन्डा बर्न यांनी हे सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट बदलून हवी असेल, चांगल्या ऊर्जेने प्राप्त करायची असेल तर हे पुस्तक नक्कीच तुम्हाला मदत करेल. आता या पुस्तकात नेमकं काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. या पुस्तकाचं तात्पर्य हे आहे की यात एक आकर्षणाचा नियम दिलेला आहे. तो आकर्षणाचा नियम आपल्या विचारांनुसार काम करतो. जो तुम्ही विचार मनात आणत असाल तोच विचार तो आकर्षणाचा नियम कॅच करतो आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडून येत असतात. ज्या पद्धतीने आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम ऐकला असेलच त्या पद्धतीनेच हा आकर्षणाचा नियम जरी दिसत नसला तरीही तो काम करत असतो असं या पुस्तकात सर्वसाधारणपणे लिहिलं आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. जर तुम्हाला तुमच्या मनात जर पॉझिटिव्ह विचार आणायचे असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मदत करेल. या पुस्तकात सुंदर सुंदर उदाहरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यातलं एक उदाहरण मला ते आठवतं आहे ते म्हणजे एक माणूस असतो जो श्रीमंत होतो. काही दिवसानंतर तो भयंकर श्रीमंत होतो आणि काही महिन्यात तो पुन्हा गरिबीकडे येतो. आता याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण देताना असं सांगितलं होतं की त्या माणसाची पॉझिटिव्हिटी आधी वाढली, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास त्याने दृढ केला, तो अजून वाढवला, त्यामुळे तो जास्त श्रीमंत होत गेला. आणि ज्या वेळेला त्याने नकारात्मक विचार आपल्या मनात आणायला सुरू केले तेव्हा त्याची मात्र पायरी घसरली. याचाच सारांश म्हणजे आपल्या विचारानुसार हा आकर्षणाचा नियम काम करत असतो. त्यामुळे आपण जर आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार आणले तर सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यात जे आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो. हे या पुस्तकात त्यांनी अगदी सुंदररित्या दिलेलं आहे. माझ्याकडे आता सुद्धा हे पुस्तक आहे. मुळातच याची कॉपी ना बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. याच्यासाठी सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला काय करायचंय ते, पण व्हिडिओच्या शेवटी. याच्याबद्दल 2 टिप्स सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला की पुस्तक नक्की कोणत्या लँग्वेज मध्ये घ्यावं किंवा कुठून घ्यावं याबद्दलही टिप मिळणार आहे, पण ती व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यानंतर दुसरं पुस्तक म्हणजे जर आपल्याला एखादी नकारात्मक गोष्ट जर आपल्या मनात बिंबवली गेली असेल तर तीच नकारात्मक गोष्ट आपण सारखी त्याची उजळणी करत असतो आणि सकारात्मक गोष्टी बद्दल घडवून आणण्यास थोडा कमी वेळ लागतो. याबद्दल जर तुम्हाला स्पिरिच्युअल नॉलेज किंवा स्वतःबद्दल सेल्फ इम्प्रुव्हमेंट, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर त्यासाठी योग्य पुस्तक म्हणजे यू कॅन हील युअर लाईफ.
हे पुस्तक लुईस थाय यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकात सर्वसाधारणपणे याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही तुमच्या विचारांवर कॉन्सन्ट्रेट करा आणि ते विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. आता याच्यात त्यांनी अजून खुलवून सांगितलंय ते म्हणजे काही वेळेला काही माणसांकडून किंवा काही एखाद्या ठिकाणी आपल्याला नकारात्मक गोष्टी आपसुकचपणे कोणीतरी बोलून गेलेलं असतं आणि त्याच नकारात्मक गोष्टींचा आपण विचार करत असतो. याचंच उदाहरण म्हणजे की तू हे चांगली गोष्टी नाही करत आहेस किंवा तुझ्याकडून या गोष्टी छान होत नाही, तू हे चुकीचं करतेस आणि मग याच नकारात्मक गोष्टी कुठेतरी आपल्या मनात आतमध्ये रुजल्या गेलेल्या असतात. आणि या गोष्टींवरून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करा, हे या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. या स्वतःवर प्रेम करण्यासाठी त्यांनी एक सिंपल लॉजिक दिलेलं आहे की तुम्ही एका आरशासमोर रोज उभे राहा आणि आरशासमोर उभे राहून फक्त तुम्ही आय लव्ह यू एवढंच वाक्य म्हणा. जेव्हा तुम्ही हे वाक्य म्हणाल तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आधी वेडेपणा वाटेल की मी हे काय म्हणते किंवा काय होणार आहे याने, पण ज्या वेळेला तुम्ही हे रोज सातत्याने करत राहाल त्यावेळेला तुमच्या जीवनात जे बदल घडवून येतील त्यावरून तुम्हाला कळेल की हे आय लव्ह यू हे सेंटेन्स खूप काही बदल माझ्या आयुष्यात घडवून गेलेला आहे. आता या पुस्तकात स्पिरिच्युअल असं का? कारण स्पिरिच्युअल गोष्टी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं किंवा स्वतःबद्दल प्रेम करणं, माफी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात. याही पुस्तकात त्यांनी दुसऱ्यांना माफ करा किंवा स्वतःलाच तुम्ही एखादी चूक केली आहात तर त्यासाठी स्वतःला दोष न देता आधी तुम्ही स्वतःला माफ करायला शिका. याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या सुधरू लागतील. या सगळ्यांवरती या लेखकांनी अगदी उत्तमरित्या आपले विचार मांडले आहेत. सो एकंदरीत या पुस्तकाचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही स्वतःला माफ करायला शिका, दुसऱ्यांना माफ करायला शिका, त्याचबरोबर स्वतःबद्दल प्रेम करा, म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स तुम्ही गेन करू शकता आणि याचा तुम्हाला तुमच्याच आयुष्यात फायदा होईल. आता हे तिसरं पुस्तक याबद्दल आहे की जर तुम्हाला एखादी हॅबिट स्वतःला लावून घ्यायची असेल, जर तुम्हाला ती सवय लागणंच शक्यच नाहीये असं वाटत असेल तर त्यासाठी हे पुस्तक एकदम परफेक्ट आहे. या पुस्तकाचं नाव आहे द 5 AM क्लब. रॉबिन शर्मा यांनी अतिशय सुंदररित्या या पुस्तकात आपले विचार मांडले आहेत. जर तुम्हाला एखादी सवय तुमच्या आयुष्यात लावून घ्यायची असेल तर त्याची उत्तम वेळ आहे 5 ते 6. 5 ते 6 हा 1 तास जर तुम्ही स्वतःला दिलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्य बदल सुद्धा घडवून आणू शकता असं त्यांनी या पुस्तकातून सांगितलं आहे. त्यांनी या एका तासाच्या स्लॉटला 3 भागात डिवाइड केलेला आहे. 5 ते 5:20, 5:20 ते 5:40 आणि 5:40 ते 5:60 या एका तासात तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता, त्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यात काय फायदा होईल, या सगळ्या गोष्टी त्यांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. आता ही सवय लागण्यासाठी ते म्हणतायत की 66 दिवस लागतात. हीच सवय असं नाही, जर आपल्याला कोणतीही सवय स्वतःला लावून घ्यायची असेल तर त्याला 66 दिवस आपल्याला लागत असतात. हे 66 दिवस सुद्धा कसे काम करतात ते सुद्धा त्यांनी या बुक मध्ये लिहिलेलं आहे. आता त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की 66 दिवसांमधून 1 ते 22 दिवस जे असतात ते डिस्ट्रक्शनचे असतात. ज्या दिवसात आपल्याला त्या सवयी करूयाच नकोत असं वाटायला लागतं किंवा एखाद्या दिवशी आपल्याला कंटाळा येतो किंवा त्या गोष्टी सुटायला वेळ लागत असतो. यानंतर पुढचे 23 ते 44 दिवस ही सवय सुटते आणि त्याऐवजी नवीन सवय आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यानंतरचे 45 ते 66 दिवस या दिवसात ती सवय अंगीकारण्यासाठी आपण स्वतःला पुरेपूर तयार केलेलं असतं. असे हे 3 भाग आहेत 66 दिवसाचे. असं पूर्णपणे त्यांनी गणित या पुस्तकानुसार सांगितलेलं आहे. एकंदरीत या संपूर्ण पुस्तकाचं तात्पर्य त्यांनी एका शॉर्ट लाईन मध्ये हेच सांगितलं आहे की जो सकाळ जिंकतो तो संपूर्ण दिवस जिंकतो आणि जो संपूर्ण दिवस जिंकतो तो आपलं संपूर्ण आयुष्य जिंकण्यासाठी तयार होत असतो. तर अशा प्रकारे आपण या तिन्ही पुस्तकांमधून सेल्फ कॉन्फिडन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, अफर्मेशन कशा रीतीने काम करतं हे आपल्याला या पुस्तकात जाणून घ्यायला मिळणार आहे. आणि तिसरं म्हणजे जर आपल्याला आपल्या आयुष्यात एखादी सवय जर लावून घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने लावून घेता येणार आहे हे सुद्धा या पुस्तकांदरम्यान वाचायला मिळणार आहे. तर ही 3 पुस्तकं आयुष्यात एकदा तरी नक्कीच वाचली गेली पाहिजेत.
आता या पुस्तकांमध्ये काय आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल. तर यामध्ये टीप काय द्यायची आहे ती म्हणजे, जर तुम्हाला एखादं पुस्तक, ज्या पुस्तकाने तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून येणार आहेत किंवा ते पुस्तक तुम्हाला उपयोगी आहे असं जे तुम्हाला वाटत असेल, तर त्या पुस्तकात जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा ते पुस्तक आपल्या मातृभाषेत असलं पाहिजे. मी द सिक्रेट हे इंग्लिश एडिशन पुस्तक न घेता मराठी एडिशन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, कारण मराठी आणि माझी भावना जोडली गेली आहे. त्यामुळे मला ते पुस्तक जास्त खुलून वाचता येईल, त्यातला स्पष्ट अर्थ मला जाणून घेता येतील. त्याच्यामुळे मी मराठी एडिशन मध्ये माझी इन्व्हेस्टमेंट केली आहे. याच्यानंतर दुसरं म्हणजे, तुम्हाला जर असं पुस्तक हवं असेल जे कुठल्याच स्टोअर मध्ये मिळत नाहीये, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आणि सेकंड टिप म्हणजे अमेझॉन वरून ते पुस्तक विकत घेतलं पाहिजे. आता जेव्हा तुम्ही अमेझॉनवर त्या पुस्तकाचं नाव सर्च करता तेव्हा तुम्हाला अमेझॉन किंडल ही त्यांची एक वेगळा साईट म्हणू शकता, किंवा अमेझॉन किंडल हे त्यांचं बुक स्टोर आहे, त्याच्यातून पुस्तक विकत घ्या असं तुम्हाला सजेस्ट करतं. पण माझ्या मते तरी तुम्ही अशी पुस्तकं तिथून विकत घेऊ नका, कारण त्याचे पैसे एकतर कमी पडतात, हा फायदा असतो, पण ती लोक आपल्याला त्या पुस्तकाचा पीडीएफ देतात. अमेझॉन किंडल या ऍप वरती जाऊन ते आपल्याला पीडीएफ वाचता येते, बघता येते. पण त्यामुळे काय होतं की थोड्या दिवसानंतर आपल्याला ती पीडीएफ वाचण्याचा गंध निघून गेलेला असतो. ते पुस्तक आपलं तिथेच अर्धवट राहतं. त्याच्या पुढची स्टोरी किंवा त्याच्या पुढचं काय रहस्य आहे हे आपल्याला जाणूनच घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही अमेझॉन वरून जर खरेदी करत असाल तर अमेझॉन किंडल जेव्हा ती लोक तुम्हाला सजेस्ट करत असतात तेव्हा ते न घेता तुम्ही हाती पुस्तक घ्यायला हवं. सो आजच्या व्हिडिओच्या या 2 टिप होत्यात, ज्या माझ्या अनुभवातून मला कळल्या आहेत, ज्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करत आहोत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला द सिक्रेट याचं जर एक्स्ट्रा व्हर्जन पाहिजे असेल तर तुम्ही द पॉवर, द मॅजिक, द ग्रेटेस्ट सिक्रेट अशी त्याच लेखकांनी लिहिलेली पुस्तकं आहेत, ही सुद्धा तुम्ही वाचू शकता. द पॉवर असं म्हणतात की द पॉवर हे द सिक्रेटचा पुढचा भाग आहे. जर तुम्हाला द सिक्रेट हे बुक वाचायला आवडलं तर तुम्ही द पॉवर सुद्धा लगेच वाचू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर अशी अजून कोणती पुस्तकं तुम्हाला माहिती असतील, तुमच्याकडे जर त्याचा साठा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपल्या बाकीच्या व्ह्युअर्सना सुद्धा आणि मला सुद्धा त्या पुस्तकांबद्दल माहिती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.